हजामत दाढी 50 रुपये, फक्त 50 रुपये. उपोषणाअभावी फक्त 50 रुपये. उपोषण हे पंप हाऊस चालू आहे आमच्या शेजारी आणि त्यात आमचं क्षेत्र त्यांनी ॲक्वायर केलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं उपोषण चालू आहे. तिथं आम्ही दाढी कटिंग करतो आहेत आणि काय झालेलं आहे, आमचे जे ग्राहक आहेत, गिराईक, त्यांची पण गैरसोय झालेली आहे. कटिंग दाढी करण्यासाठी त्यांची गैरसोय झालेली आहे आणि मग त्यांची कटिंग दाढी आम्ही इथं उपोषणास्थळी करत आहोत. आणि 4 दिवसापासून आमचं उपोषण चालू आहे. त्याच्यामुळे त्यांची पण गैरसोय झालेली आहे. त्याच्यामुळं आमची जी पोटाची जी उपजीविका भागण्यासाठी आमचं इथं काम चालू आहे आणि ग्राहकांची पण गैरसोय होत आहे, म्हणून आम्ही आमचं काम करत आहोत. आणि प्रशासन कुठलीही दखल घेत नाहीत. कृष्णा खोरे प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत ते आम्हाला उडवडीची उत्तर देतात, कुठलीही दखल घेत नाहीत. 4 दिवसापासून आम्ही उपोषण करतो आहे आणि आमच्यातले काही जण पूर्ण प्रकृती त्यांची गंभीर आहे. ते तुम्ही पाहू शकता, झोपलेत, त्यांना बरं वाटत नाही. आणि आमच्याकडं उपजिल्हा रुग्णालयाचे जे डॉक्टर आहेत ते पण सलाईन लावण्यास तयार नाही. आम्ही मागणी केली की आम्हाला इथं सलाईन लावा, आम्हाला इथं काही तुमचे गोळ्या, औषध, इंजेक्शन असतील ती द्या, पण ती आमची इथं दखल घेत नाही. ती म्हणते तुम्हाला नगरला जावं लागेल. जर आमची दखल घेतली नाही तर आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि तो आम्ही करणार आहोत. सामूहिक आत्मदहन करणार आहोत. कोणतेही प्रशासकीय अधिकारी, प्रांत किंवा तहसीलदार आम्ही उपोषणाला बसले तरी कोणतीही दखल घेत नाहीत किंवा आम्हाला उडवडीची इतर अधिकारी उडवडीची उत्तरे देतात किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. तसंच आज शेळ्या ते घेऊन आम्ही इथे प्रांत ऑफिसमध्ये आलेलो, कारण यांना करायला कोण माणूस आमच्या घरी नाही आणि मधून रद्द करून जो पूर्वीच्या जागे आहे, जो मूळ रेषा गेलेली त्या जागेवरती होण्यात यावा ही माझी प्रशासनाला नम्र विनंती. 70 गट नंबरमध्ये आमची शेतजमीन असून त्यातून पाईपलाईन जात आहे व ती शेतजमीन शासनाला एक्वायर होत आहे. त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो असतो. ती रद्द करण्यासाठी आम्ही वारंवार साहेबांच्या गाठीभेटी घेतल्या, परंतु त्यांनी आधी पाईपलाईन चालू करू, पाईप गाडू, नंतर पंप हाऊसचं काम करू अशी उत्तरे दिली आहेत. परंतु सध्या 66, 67, 68मध्ये पंप हाऊसचे काम चालू आहे, पण आमच्या कामाचं तिथलं काहीच त्यांनी केलेलं नाही. त्यामुळं मी उपोषणाला बसलेलो आहे. कुठल्याही प्रकारची चर्चा केली झालेली नाही, परंतु आमच्यातले 4 सदस्य प्रांत अधिकाऱ्यांसमोर नेले असता साहेबांनी प्रांताधिकाऱ्यांसमोर साहेबांनी सांगितले की मंत्री महोदयांनी सदर काम चालू ठेवायला सांगितले आहे, परंतु बाहेर आल्यावर ते मात्र त्यांचं नाव घेण्यास तयार नाही. माझं नाव अक्षय राजेंद्र थोरा. गेल्या 4 दिवसापासून आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे, पण कोणताही अधिकारी इथं आमची विचारपूस करण्यासाठी आलेला नाही आहे. इथं माझा भाऊ असेल, माझी वहिनी असेल, माझी आई असेल, हे आजारी पडले, त्यांची देखील कोणी विचारपूस करण्यासाठी आलेलं नाही आहे. त्या पंप हाऊसमुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. तरी आमची अशी इच्छा आहे की पंप हाऊस बंद व्हावं. अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करून पण ते ब्लास्टिंग काही बंद करत नाही. त्या ब्लास्टिंगमुळे घरांना हादरा बसत आहे, घरांच्या फरशा फुटल्या आहेत. त्या ब्लास्टिंगच्या आवाजामुळे पटडे यांची आजी वारली, एक्सपायर झाली आहे, तरी पण त्याची कोणी, त्याचप्रमाणे त्यांची गाय देखील एक्सपायर झालेली आहे, तरी त्या पद्धतीने कोणत्याही अधिकाऱ्याने त्याची दखल घेतली नाही आहे किंवा कोणताही नेता इथं विचारपूस करण्यासाठी आलेला नाही आहे. थोरात 4 दिवस झालं उपोषणाला मी इथं प्रांत राहिलेला आणि ह्यांनी कशीही दखल घेतली नाही. आणि सकाळी डॉक्टर करता आलं, त्यांना म्हणून माझ्या छातीत दुखत आहे, पाठीत दुखत आहे, चमका देतात आणि रच्च्या उलट्या झाल्या माझ्या. पण हे म्हणजे तुला डायरेक्ट नगरला जावं लागत आणि ही पंप हाऊसचे येतात, हे काहीही नुसते उडवडीची उत्तर देतात, म्हणजे काय मिळच लागून देणार. आज ह्या गटातून केलं की लगेच कोणत्या दुसऱ्या गटातून. आता ती दोन्ही एका साईडला दोन्ही येतं आमची वाली, पण ती कशीच नाही. ह्यातून फक्त दुसरा कागद येतो, त्यांचा शिपाई येतो, त्यांचा अधिकारी काही येत नाही आमच्यापेक्षा. आणि ह्याने यायचं त्याने यायचं,
ही साहेब लोक कोणी येत नाहीत आणि काही जबाबदारी झाली मात्र आता काही माझी डॉक्टर तर नाही झालं सकाळ सलाईन लावा म्हणलं मी पण ते अजून काही आले नाहीत आणि मग काय झालं तरी जबाबदार ही अख्खं प्रशासन राहील ते पंप हाऊसचे साहेब राहतील ते गुगे साहेब आमचं फोन उचलीत नाहीत काय नाहीत काय नाही